बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये कांद्याच्या भावावरून शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे। सरकारी हस्तक्षेपामुळे सर्वच शेतीमालाचे भाव पडलेत असा आता आरोप केला जातोय। तर सरकारी हस्तक्षेप कायमचा थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे। स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी ही संपूर्ण माहिती दिली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये जिथं कांद्याचं जास्तीत जास्त उत्पादन होतं तिथं शेतकरी संघटनेची आंदोलनं सुरूच आहेत। परंतु स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने आम्ही दिल्लीला सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्याच्यासाठी माहिती जमवण्याचं आहे आणि लवकरच ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली जाईल। फक्त कांदाच नाही तर आज अनेक शेतीमालावरती निर्यात बंदी आहे, स्टॉक लिमिट आहेत, आयाती होत आहेत। या सर्वच विषयावरती जो सरकारी हस्तक्षेप आहे तो कायमचा थांबवण्यासाठी ही याचिका आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।